मित्रांनो, अशा टाईपचे गणितं ज्यात नफाही दिलेला आहे, नफा तोटाही दिलेला आहे आणि टक्केवारीही दिलेली आहे, हे गणितं कसे करायचे ते लगेच बघूयात. तर मित्रांनो, यात काय दिलेले आहे की कुणालने एक वस्तू 20% नफ्याने विकली. जर त्याने 25% नफ्याने विकली असती तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. तर त्या कपाटाची खरेदी किंमत काय? याची एक शॉर्टकट ट्रिकही आहे आणि एक पूर्ण आहे. तर मी पूर्ण आधी सांगतो, नंतर शॉर्टकट ट्रिक सांगतो. तर यात काय दिलेलं आहे की 20% नफ्याने विकली असती. समजा आपण ग्राह्य धरूयात की मूळ किंमत 100 रुपये होती. 100चे जर 20% धरले असते तर 120 रुपयाला त्याला वस्तू विकावी लागली असते, बरोबर. पण त्यानं काय केलं आहे, 25% नफ्याने विकली आहे. तर 25% नफ्यानं म्हणजे ही मूळ किंमतीची 25% धरले तर 125, म्हणजे त्याला 5% फायदा झाला आहे ह्या 125नुसार. तर काय 5% इक्वल टू जर आपले आलेत 50 रुपये, बरोबर. म्हणजे हे 5 रुपये इक्वल टू 50 रुपये हे येऊन गेलेत. जर 5% इक्वल टू 50 रुपये आलेत तर आपण आता करूयात की 100% म्हणजे किती. तर सरळ सरळ उत्तर होते 1000 रुपये, म्हणजे त्याला त्या कपाटाची खरेदी किंमत असेल 1000 रुपये. परंतु यात काय केलं आहे आपण, अजून एक शॉर्टकट ट्रिक आहे. याची काय आहे की 20% नफा 25% नफा. सरळ सरळ 25 मायनस 20% नफा करूयात. उत्तर येते 5 रुपये, म्हणजे 5% इक्वल टू 50 RS, बरोबर. तर 100% म्हणजे किती, एक्स इक्वल टू आपलं आलं होतं 1000 रुपये. सरळ सरळ उत्तर येऊन जाते 1000 रुपये. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच टाईपच्या गणितासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याची मी एक सेपरेट प्लेलिस्ट केलेली आहे, तर नक्की जाऊन एकदा भेट द्या. तुम्हाला अशाच टाईपचे दर्जेदार गणितं भेटतील. धन्यवाद.